कबुतरांना दाणा पाणी देण्यावर हायकोर्टानं बंदी कायम ठेवली आहे। असं असतानाही मुंबईमधील दादर इथल्या कबुतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य देण्याची नवी शक्कल लढवण्यात आली आहे। कबुतरांना खाद्य देण्यासाठी वाहनाचा वापर केला जातोय। वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिले जाते। आणखी 12 वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मुजोरही खाद्य टाकणाऱ्यांची पाहायला मिळते। त्यामुळे कोर्टानं बंदी घातली असतानाही कबुतरांना खाद्य कशासाठी हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का असा सवालही आता उपस्थित होतो। दरम्यान स्थानिक नागरिकांनी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना विरोध केलाय। नहीं अब सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। हाँ नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन है ना, आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है, आप मनमानी करोगे? अरे ये सब ये किया है, ये इलीगल है। आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे हैं। नाही तर काय स्वतःच्या याला जाळ्या लावून देत आणि इकडे आम्हाला येऊन त्रास देत आहे। अरे तुझ्या घराच्या इकडे लाव ना। मैं निकल रहा हूँ, इन्होंने मेरे को बोला है कि मैं एक्शन ले रहा हूँ। नाही ना, अरे एकदम बराबर एक्शन लेना ही चाहिए आप जैसे लोगों। महाराष्ट्राचा मध्ये वेगवेगळ्या तेढ निर्माण करणे, तणाव निर्माण करणे, जातीय सामाजिक तलोखा बिघडवणे हे कारस्थान भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे। आणि याही माध्यमातून ते कबूतर जिहाद हा भारतीय जनता पार्टी हा घडून आणत आहे। कबुतरांना जीवित राहण्याचा अधिकारासाठी काही संघटना जर प्रयत्न करत असतील तर स्वागत आहे। कबुतरांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे, मात्र कबुतराच्या विष्ठेमुळे मरणारे जे लोक आहेत त्यांचा मृत्यू आपल्याला थांबवायचा आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। आणि लोढाजी त्यात पुढाकार घेतात आहेत, तर लोढांनी त्यांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या एखाद्या कबूतरखान्यासाठी द्याव्यात आणि खुशाल त्यांनी त्या ठिकाणी कबुतरांना सांभाळावं, त्यांचं अभिनंदन होईल। किंवा मुख्यमंत्री महोदयांचे जे मित्र आहेत ज्यांना अर्धी मुंबई त्यांनी आता त्यांच्या घशात घातली आहे, त्या अडाण्यांची काही जागा घेऊन त्या ठिकाणी कबूतरखाने निर्माण करावे। हे तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचं वर्तन हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे। त्यामुळे दंगा करो पथक हे जे मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेलं आहे, हा दंगा करो पथकाचाच हा तमाशा आहे।